नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश. असाच बसलेला होतो तेवढ्यात 2 पिझ्झाची ऑर्डर आली. मग काय लगेच के आणि कशी आली बघा. आला की नाही तोंडाला पाणी. एक अजून टाकलेला होता, तो शिजेपर्यंत घेऊ म्हटलं दुसरे पॅक करून घेतले ना. मग पॅक करायला मस्त मेयोनीजनी गार्निश करत होतो. आला ना लगेच फोन डिलिव्हरी बॉयचा. सर्वात जास्त घाई म्हटली ना तर ह्याच लोकांना असते. 5 मिनिटं पण थांबत नाही, लगेच कॉलवर कॉल. मग वाढवला ना भाऊ स्पीड हातांचा. घेतली पटापट करायला. म्हंटल चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो जायचो विसरून. पहिले घेतले टाकून, लावला भोची गट्टे वासा काचकॅन. मग काय केली ऑर्डर रेडी आणि दिली. त्याच्यासोबत दुसरी पण ऑर्डर रेडी करून घेतली, ती पण देऊन दिली. म्हंटल आता चला साफसफाई करून घेऊ, नंतर डोक्याला ताण नाही राहणार. घेतली ना भाऊ आवरायला पटापट. घेतलं मस्त साफ करून. पण कसलं काय म्हंटल आता काम संपलं. जिथं संपलं म्हटलं काय तिथूनच सुरू होतं. मग काय घेतली चावी आणि निघालो दुकानाच्या रोडाने. दुकानावर पोचलो आणि बघतो तर काय मटेरियल संपलं. चायला घेतली ना सुई हातात. भाऊंनी सुई घेतली म्हणजे विषय संपला. एक 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 फुल टाकत होतो, मस्त रप्पा रप रप्पा रप हार वळत होतो. टोचली ना मग सुई असे टाचकॅन, तरी हार मानली नाही भो. मस्त हार वावला. एक नाही 2-4 वावले. झाले होऊन म्हंटल बसावं थोडा वेळ. बसलो तर एक ओळखीचे कस्टमर आले. बसलो मग गप्पा मारत. गप्पा मारता मारता समजलंच नाही टाइम कुठे गेला. थोड्या वेळ थांबलो, मम्मीला पण मदत केली आणि उरली सुरलेली काम पण करून घेतली. ऊन पण खतरनाक लागत होतं, गरम पण होत होतं. मी तर घेतलं भो सहन करून, पण फुलं नाही करू शकत ना. घेतली पाण्याची बॉटल आणि मारला ना भो फवारा, एकदम देशी स्टाईल. ऊन असल्यामुळे कस्टमर पण कमी येत होते, पण येत होते नाही का हळू 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 हळू. आला ना भो लगेच बायकोचा फोन. काढली लगेच गाडी काढली म्हणजे क्लाउड किचनचं सामान आणायचं होतं. कॉलेज रोडला जायचं फक्त कारण शोधत राहतो मी. लगेच वाईट विचार नका करू. लोकांचं गाडी चालवणं लय बेकार राहतं भो. दिसतंय तरी अंगावर घालतात. लिस्ट पाठवलीच होती बायकोनी, घेतली मी काढून. माणसाला 5 मिनिटं बी बसू देत नाही ना भो. घरी आलो नाही, लावलं भाज्या कापायला. पण आपला स्पीड खतरनाक आहे. घेतले ना भो रप्पा रप रप्पा रप कापायला. आणि म्हंटल काय काय आणते, सगळंच कापून देतो म्हंटल तुला. घेतलं ना भो खरंच मनावर. एवढा मिजा रेडी करून घेतला की बास की देश. घामच काढला माणसाचं पूर्ण, पण कॉन्फिडन्स लूज होऊ दिला नाही. कापून दिलं, म्हंटल आवरतो आता. मला पण एका गाडीची ऑर्डर होती, घेतली मग सुई परत हातात. एक गाठ सुटत नव्हती तुझ्याकडनं. म्हंटल ऋषी तुझं काय खरं नाही. सुटली भो कशी तरी. घेतले मग फुलं वळायला. म्हंटल पहिले फिनिशिंग देऊन देऊ. आता तुम्ही म्हणणार फिनिशिंग म्हणजे प्रत्येकाची एक टेक्निक असते. जाऊ द्या, जास्त डिटेल मध्ये सांगितलं तरी ना तुमच्या डोक्यावरूनच जाणार. मग काय करत बसलो हळू 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 काम. ती वरती ऑर्डर देत होती, तोपर्यंत मी पण घेतला हार करून. बघायचा का मग कसा झालाय. कसं काढली मग परत गाडी आणि निघालो क्लासला. आता तुम्ही म्हणणार कोणता क्लास. आलो क्लासवर, शूज वगैरे घातले आणि चालू केली ना भाऊ प्रॅक्टिस तर खतरनाक केली. म्हंटल घेऊ आता व्हिडिओ काढून. घेतली ना मग भाऊ व्हिडिओ पण काढून. व्हिडिओ तर अशी जबरदस्त आली ना, एकदम खतरनाक. इंस्टावर जाऊन तुम्ही नक्की बघा आणि फॉलो करायचं तर अजिबात विसरू नका. कसा वाटला मग आपला पहिला ब्लॉग. पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.